ओके, एक्झाम्पल नंबर सेकंडमध्ये मास ऑफ इलेक्ट्रॉन. तर या इलेक्ट्रॉनचं जे मास आहे त्याचं मला काय सांगायचे आहे, ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड सांगायचे आहे. तर मास ऑफ इलेक्ट्रॉन किती आहे, 9.1 इंटू 10⁻⁻31 kg, किलोग्राममध्ये मास आहे. ओके, तर सायंटिफिक नोटेशनमध्ये आपण नंबर कशा पद्धतीने लिहितो, E इंटू द 10⁻n. याच्यामध्ये आपण कुठलाही नंबर काय करतो, एक्सप्रेस करतो सायंटिफिक नोटेशनमध्ये. ओके, ठीक आहे. आता हा जो ए नंबर आहे, हा ए नंबर कसा असला पाहिजे, ए इज लेस दॅन 5 और ग्रेटर दॅन इक्वल टू द 0.5. सो ए लेस दॅन 5 ग्रेटर दॅन और इक्वल टू द 0.5 या पद्धतीने नंबर असला पाहिजे. तर आपला हा जो नंबर आहे ए म्हणजे 9.1 जो आहे तो 5 पेक्षा कसा आहे, ग्रेटर आहे. 9.1 आहे, 5 पेक्षा कसा ग्रेटर आहे. मग ह्या 9.1ला आपल्याला 5 पेक्षा कसं करायचं, लेस करायचं आहे. 0.5 पेक्षा कसं करायचं, आपल्याला त्याला ग्रेटर करायचं आहे. ओके, ठीक आहे. परत आपण हा जो डेसिमल पॉईंट आहे एक ना आपण इकडे ब्रिंग केला, तर मला हा नंबर जो मिळाला 0.91 मिळाला. हा डेसिमल पॉईंट फक्त एक आणला, इथं जो होता तो एक इकडे ब्रिंग केला. तर आपण त्याला राईट पासून कुठे घेतलेला, लेफ्टकडे घेतला आहे. सो 10⁻⁻ किती झालं ठिकाणी, +1 झालं इंटू द 10⁻⁻31 हे -10⁻31 kg ॲज इट इज. ओके, ठीक आहे. इज इक्वल टू द 0.91 इंटू द 10⁻⁻31 +1. ओके, तर आपल्याला किती मिळालं, -30 kg मिळालं, -30 kg. तर हा जो नंबर आता 0.91 ही व्हॅल्यू 5 पेक्षा कशी आहे, लेस आहे, आणि 0.5 पेक्षा कशी आहे, ग्रेटर आहे. म्हणजे मास ऑफ इलेक्ट्रॉनची जी आपल्याला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड मिळालेली आहे, या क्वांटिटीची आपल्याला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड मिळालेली आहे. देअरफॉर ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड ऑफ मास ऑफ इलेक्ट्रॉन इज 10⁻30 -30 लिहा किंवा -30 असं लिहिलं तरी चालेल. किती आहे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड, -30 किंवा 10⁻⁻30 या पद्धतीने म्हणलं तरी चालेल. ओके, सो दिस इज द ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड ऑफ मास ऑफ द इलेक्ट्रॉन. ओके, मी आणखीन एक एक्झाम्पल घेतो म्हणजे तुम्हाला आणखीन एक थोडंसं क्लॅरिटी येतं की एक्झॅक्टली ते मास कशा पद्धतीनं असलं पाहिजे. ओके, सॉरी, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड कशा पद्धतीनं आपण फाइंड आउट केलं पाहिजे. तुम्हाला 2 एक्झाम्पल समजा मी असं कन्सिडर केलं, तुम्हाला आयडिया आलं नाही तरी देखील आपण आणखीन एक एक्झाम्पल घेऊयात, जेणेकरून तुम्ही कुठल्याही क्वांटिटीची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इझिली काय करू शकतो, एक्सप्रेस करू शकतो. ओके, ठीक आहे. समजा मला या ठिकाणी दिलेला आहे चार्ज ऑन अ इलेक्ट्रॉन. ओके, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. सो चार्ज ऑन इलेक्ट्रॉनवरचा चार्ज. सो इलेक्ट्रॉनवरती चार्ज किती असतो, चार्ज ऑन द इलेक्ट्रॉनचा 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम. ओके, इलेक्ट्रॉनवरती चार्ज किती असतो, तर इलेक्ट्रॉनवरचा जो चार्ज असतो तो असतो 1.6 इंटू द 10⁻⁻19 कुलम. तर हा इलेक्ट्रॉनचा चार्ज आहे. आपल्याला सांगायचं आहे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड ऑफ द चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. ओके, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन जो त्याचे आपल्याला या ठिकाणी काय सांगायचे, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड सांगायचे. मग आपण सायंटिफिक नोटेशनमध्ये हा जो आपण नंबर घेतलेला आहे त्याच्यासोबत आपण त्याचं कंपॅरिझन केलं. सर हा ए म्हणजे नंबर आहे, 1.6 व्हॅल्यू आहे त्याची. तर हा जो नंबर आहे 1.6 तो 5 पेक्षा लेस आहे. यस, 1.6 आहे म्हणजे 5 पेक्षा कसा आहे, तो लेस आहे. 0.5 पेक्षा ग्रेटर आहे. यस, तो 0.5 पेक्षा कसा आहे, ग्रेटर आहे. म्हणजे डेफिनेटली ही जी पॉवर आहे 10ची ती काय असलं पाहिजे, डायरेक्टली ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड असलं पाहिजे. म्हणून आपण लिहिलं देअरफॉर ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड ऑफ ओके, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड ऑफ चार्ज ऑन इलेक्ट्रॉन इज -19. तर मला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड जी मिळालेली आहे चार्ज ऑन इलेक्ट्रॉनवरची किती मिळालेली आहे, -19 मिळालेली आहे. तर या पद्धतीनं आपण कुठल्याही नंबरची काय सांगू शकतोय, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड सांगू शकतोय. म्हणजे 10⁻⁻19 हे जेव्हा तुम्हाला आयडिया आलेलं आहे, चार्ज इलेक्ट्रॉनचा जो चार्ज असतो तो किती असतो, 10⁻⁻19. ओके, च्या
ऑर्डरमध्ये आहे म्हणजे तुम्हाला समजलं असेल की ती क्वांटिटी किती स्मॉल आहे, मायनस आहे. ओके, आणि आपल्याला मास ऑफ इलेक्ट्रॉन समजल्यानंतर जनरल आयडियाला पाहिजे -30 ओकेच्या ऑर्डरमध्ये आहे. ओके, के जीमध्ये आहे तो. ओके, तर तुम्हाला समजलं असेल की जो इलेक्ट्रॉनचं मास आहे ते किती स्मॉल असतं. त्याच्यावर आपण अर्थच्या मासच्या ठिकाणी ऑर्डर सांगितलेलं आहे. तर जे आपण ऑर्डर किती सांगितलेले आहे 10⁻25 kg ही त्याची ऑर्डर आहे. मग त्या ऑर्डरवरून आपण ॲप्रॉक्सिमेटली सांगू शकतो की एखादी क्वांटिटी किती हेवी आहे किंवा एखादी क्वांटिटी किती स्मॉलर आहे. तर या पद्धतीनं आपण लार्ज व्हॅल्यू क्वांटिटीचं आणि स्मॉल व्हॅल्यू क्वांटिटीमध्ये आपण ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड सांगितलेले आहेत. ओके, सो दिस इज अबाउट द ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड ऑफ ए फिजिकल क्वांटिटी. लास्ट टाइम याची डेफिनेशन मी एकदा सांगतो. डेफिनेशन काय असतं ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूडची? द ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड ऑफ ए क्वांटिटी इज द पॉवर ऑफ 10 which is closest to the its magnitude. तर त्या जी मॅग्निट्यूड असते त्या मॅग्निट्यूडला त्यांची पॉवर असते ती कशी असते, क्लोज असते. तर त्या 10⁻⁴ जी आपल्याला मिळणार आहे त्या पॉवरलाच काय म्हटलं जातं, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड म्हटलं जातं. सो दिस इज अबाउट द ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. ओके, ओके, तर ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड झाल्यानंतर आपण नेक्स्ट पाहूयात सिग्निफिकंट फिगर्स. ओके, काय पाहिजे आपल्याला? सिग्निफिकंट फिगर्स. सिग्निफिकंट फिगर्स. ओके, सिग्निफिकन्स म्हणजे आपण समजा एखाद्या टॉपिकचं सिग्निफिकन्स सांगतोय म्हणजे आपण त्याचं इम्पॉर्टन्स सांगतोय किंवा याला सिग्निफिकंट डिजिट असं म्हणलं तरी चालेल. ओके, इम्पॉर्टंट डिजिट असतील. सिग्निफिकन्स म्हणजे एखादा इम्पॉर्टन्स आपण या ठिकाणी सांगतोय. तर एखाद्या नंबरमधले जे आपण इम्पॉर्टंट डिजिट्स या ठिकाणी एक्सप्रेस करतोय. ओके, तर तो सिग्निफिकंट फिगर्स एक्झॅक्टली काय असला पाहिजे तो आपल्या ठिकाणी पाहायचा आहे. सिग्निफिकंट फिगर्स. आता जेव्हा आपण एखादी फिजिकल क्वांटिटी मेजर करतो, आपण जसं आत्ताच्या पिरियडला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूडच्या केसमध्ये सांगितलेलं आहे, आपल्याला फिजिक्सचा स्टडी करत असताना फिजिक्सचा स्टडी करण्यासाठी आपण फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट्स करतो. ओके, आणि जेव्हा आपण फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट्स करतो आपल्याला मॅग्निट्यूड्स मिळतात, काही व्हॅल्यूज मिळतात. आता जे प्रत्येक मेजरमेंट असतं तर प्रत्येक मेजरमेंटमध्ये 100% ॲक्युरेसी नसतं. कुठलंही मेजरमेंट हे 100% ॲक्युरेट नसतं. प्रत्येक मेजरमेंटमध्ये काही ना काही प्रमाणामध्ये काय असतं, एरर असतं. काय असतं? एरर असतं, अनसर्टन्टी असतं. तर जेव्हा आपल्याला कुठली फिजिकल क्वांटिटी मेजर करत असताना एक आपल्याला एरर मिळतो आणि ते आपण मेजरमेंट्स या ठिकाणी लिहितो. ओके, फॉर एक्झाम्पल जर आपण या ठिकाणी विचार केला, समजा मला एक रॉड दिलेला आहे, समजा हा एक रॉड आहे. ओके, या रॉडची मला लेंथ मेजर करायची आहे. आता या रॉडची लेंथ मेजर करत असताना मी एक स्केल घेतलं आणि त्या स्केलच्या साहाय्यानं या रॉडची लेंथ मेजर करायचं मी या ठिकाणी ठरवलं. मग मी काय केलं, जो स्केलचा 0 पॉईंट आहे, समजा हा स्केल आपण असं कन्सिडर केलं. ओके, सो दिस इज द स्केल. हा स्केलचा जो 0 पॉईंट आहे, हा 0 एक्झॅक्टली या रॉडच्या एका एंडला कोइन्साइड केला आणि या पद्धतीनं आपण त्याच्यावरती व्हॅल्यूज मेजर करायला स्टार्ट केली. इथली व्हॅल्यू आपण या ठिकाणी मेजर करायला स्टार्ट केलं. आता समजा या ठिकाणी आपण पाहतो की 0च्या नंतर बघा 1 2 3 4 ही 5 6 7 8 9 10. तर इथं किती झालं, 1 सेंटीमीटर झालं. ओके, देन नेक्स्ट काय असतं, पॉईंट 1 झालं म्हणजे 1.1 व्हॅल्यू आपण तुम्हाला मिळत चालतील. ओके, परत या ठिकाणी 2 मिळेल. समजा या ठिकाणी कुठं तर 3 असेल, 4. ओके, 5 6 7, समजा 6 या पद्धतीने मला मिळालं. राईट आहे. तर हे 1 सेंटीमीटर, प्रत्येक 1 सेंटीमीटरमध्ये, आता 5 to 6 म्हणजे काय झालं, 1 सेंटीमीटर झालं. त्या 1 सेंटीमीटरमध्ये 10 इक्वल पार्ट्स आहेत. किती पार्ट्स आहेत ठिकाणी? 10 इक्वल पार्ट्स आहेत. समजा मला या पद्धतीने मिळालं, हा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हा 10. तर या पद्धतीनं आपण 10 इक्वल पार्ट्स घेतलेले आहेत. ओके, 1 to the 5 मध्ये. आणि मी असं पाहिलं की जी रॉडची लेंथ आहे एक्झॅक्टली ती
हा 5.5 अँड 5.6 याच्यामध्ये कुठंतरी आहे, याच्यामध्ये लाईज करते. 5.5 अँड 5.6च्या मध्ये कुठंतरी लाईज करतं, म्हणजे एक्झॅक्टली ते 5.5 वरती पण नाही आहे आणि 5.6 वरती पण नाही आहे, त्याच्यामध्ये ते कुठंतरी काय करतं, लाईज करतं. ओके, ठीक आहे. आता ती व्हॅल्यू लिहित असताना म्हणजे आता मी या स्केलच्या साहाय्याने याच्यापेक्षा तर स्मॉलेस्ट मेजरमेंट करू शकत नाही आहे. ओके, मी हा 5.5च्या पुढल्या या ठिकाणी डिजिट लिहू शकतो का पुढे एक्झॅक्टली तो किती आहे, कारण की आपण जर या ठिकाणी विचार केला, हा जो स्केल आहे हा स्केल मिनिमम किती मेजरमेंट करू शकतोय, 0.1 सेंटीमीटर. हे या स्केलनं केलेलं काय असेल, सगळ्यात स्मॉलेस्ट मेजरमेंट असेल. याच्यापेक्षा लेस मेजरमेंट हा स्केल करू शकत नाही आहे. म्हणजे कुठलाही इन्स्ट्रुमेंट असू द्या, त्या इन्स्ट्रुमेंटनं जे स्मॉलेस्ट मेजरमेंट केलेलं असतं त्या स्मॉलेस्ट मेजरमेंटला त्या स्केलचा काय म्हणायचं, लिस्ट काउंट म्हणायचं, लिस्ट काउंट. तर या स्केलचा किंवा कुठल्याही इन्स्ट्रुमेंट आपण कन्सिडर करू द्या, कुठल्याही इन्स्ट्रुमेंटनं जे स्मॉलेस्ट मेजरमेंट केलेलं असतं, सगळ्यात मिनिमम जो मेजरमेंट्स करतो, ओके, त्याला आपण काय म्हटलं जातो, लिस्ट काउंट म्हटलं जातो. आता आणखीन एक इन्स्ट्रुमेंट आहे ज्याचं नाव व्हर्नियर कॅलिपर आहे, आणि त्या व्हर्नियर कॅलिपरचा जो लिस्ट काउंट असतो तो असतो 0.01 सेंटीमीटर असतो. किती असतं, 0.01 सेंटीमीटर या पद्धतीचा असतो. म्हणजे तो 2 डेसिमल प्लेसपर्यंत व्हॅल्यू काय करू शकतो, मेजर करू शकतो. हा जो मीटर स्केल आहे तो फक्त आणि फक्त 1 डेसिमल प्लेसपर्यंत मेजरमेंट करू शकतोय. राईट आहे, हा मीटर स्केल घेतलाय कारण या मीटर स्केलला आपण कमीत कमी किती मेजरमेंट करू शकतोय, 0.1 सेंटीमीटर म्हणजे 1 मिलीमीटर. 1 मिलीमीटर आपण एवढं मेजरमेंट या स्केलच्या साहाय्यानं करू शकतोय. राईट आहे. आणि आपण जो व्हर्नियर कॅलिपर तुम्हाला सांगितलेला आहे, इन्स्ट्रुमेंट व्हर्नियर कॅलिपर, तर त्या इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्यानं आपण मिनिमम जे मेजरमेंट करू शकतोय, सगळ्यात मिनिमम जी व्हॅल्यू आपण मेजर करू शकतो तो किती असतं, 0.01 सेंटीमीटर ही व्हॅल्यू आहे. ओके, ठीक आहे. म्हणजे आपण जर मिलीमीटरच्या केसमध्ये सांगितलं तर ही व्हॅल्यू मला मिळते 0.1 मिलीमीटर. ओके, so this is the list count of vernier caliper and this is the list count of the scale. आपण जो स्केल यूज करतो त्या स्केलचा हा लिस्ट काउंट आहे. म्हणजे या स्केलच्या साहाय्यानं जे सगळ्यात मिनिमम मेजरमेंट मी करू शकतो ते मिनिमम मेजरमेंट किती आहे, 0.1 सेंटीमीटर आहे. म्हणजे फक्त आणि फक्त आपण 1 डेसिमल प्लेसपर्यंत आपण त्याचं मेजरमेंट करू शकतोय. तर हा जो रॉडचा आहे, हा जो एज आहे, एक्झॅक्टली कुठं लाईज झालेला आहे, 5.5 अँड 5.6 याच्यामध्ये कुठंतरी लाईज झालेला आहे असं आपण कन्सिडर केलं. समजा मी याला थोडंसं अजून झूम केलं, त्या पद्धतीने आपण झूम करून या ठिकाणी ऑब्झर्व केलं, तर समजा झूम केलं असता मला या पद्धतीनं मिळालं. समजा इथं माझी ही व्हॅल्यू जी आहे ती आहे 5.5 आलेली आहे आणि इथं व्हॅल्यू जी आहे 5.6 आहे. मी थोडंसं अजून त्याला झूम केलं. करेक्ट आहे. हे झूम केल्यानंतर कंडिशन लक्षात घ्या, त्या 2 व्हॅल्यूज मी केल्या, समजा आपण झूम केलं तरी व्हॅल्यू मला 5.5 दिसलं आणि काय दिसलं, आपण 5.6 मिळालं. राईट आहे. तर मी असं सांगितलं जनरल केसमध्ये की ही जी लेंथ आहे या रॉडची 5.56 सेंटीमीटर आहे. पहिल्या केसमध्ये बघा मी काय सांगितलेलं आहे, ही व्हॅल्यू जे कशामध्ये लाईज करत होतं, 5.5 सेंटीमीटरच्या केसमध्ये, आणि 5.6 मध्ये काय करत होतं, लाईज करत होतो. हा जो एज होता 5.5 सेंटीमीटर अँड द 5.6 सेंटीमीटर याच्यामध्ये काय करतो, तो एज लाईज करत होता. मग मी जनरली काय सांगितलं, आता या स्केलच्या साहाय्यानं मी फक्त 1 डेसिमल प्लेसपर्यंत मेजर करू शकतोय. मी नेक्स्ट डिस्टन्स जे आहे, म्हणजे नेक्स्ट डिस्टन्स जे आहे ते मी मेजर करू शकत नाही. ओके, एवढ्या व्हॅल्यूमध्ये 5.5 आणि 5.6 मध्ये जे नेक्स्ट डिस्टन्स आहे ते आपण या स्केलच्या साहाय्यानं मेजर करू शकत नाही आहे. म्हणून मी सांगितलं की व्हॅल्यू जी आहे 5.56 सेंटीमीटर मी असं दिलं. ओके, ठीक आहे. आता ही मेजर केलेली जी व्हॅल्यू आहे, या मेजर केलेल्या व्हॅल्यूमध्ये हा 5 आणि हा 5 हे जे 2 डिजिट्स आहेत, हे 2 डिजिटसाठी आपण कसं आहोत, सर्टन आहोत. या 2 डिजिटविषयी आपण कसं आहोत, सर्टन आहोत. पण हा जो 6 डिजिट आहे, आपण सांगितलं पहिल्यांदा मेजर किती झालं 5.5 आहे, दुसऱ्या स्केल आपण किती झालं 5.6 आहे, म्हणजे सॉरी याच्यामध्ये आपण ते व्हॅल्यूज आपण सांगितलेलं आहे. मग मी काय सांगितलं, लेंथ ऑफ द रॉड इज 5.56 सेंटीमीटर. त्या रॉडची लेंथ किती आहे, 5.56 सेंटीमीटर आहे. म्हणजे हा 5 आणि हा 5 हे जे 2 डिजिट्स आहेत ते सर्टन आहेत, पण आपण या 6 साठी अनसर्टन आहोत. आपल्याला सर्टनटी नाही आहे, ह्या 6ची आपल्याला काय नाही, सर्टनटी नाही आहे. म्हणजे कुठल्याही मेजरमेंट्समध्ये
जे काही डिजिट असतात म्हणजे प्रत्येक मेजरमेंटमध्ये नंबर ऑफ डिजिट ज्याच्याविषयी आपण सर्टन असतो आणि एक ॲडिशनल असा डिजिट असतो जो की काय असतो अनसर्टन असतो, त्याला काय म्हणायचं सिग्निफिकंट फिगर म्हणायचं. त्याला काय म्हणायचं सिग्निफिकंट फिगर्स. सो सिग्निफिकंट फिगर्स काय असतं? सिग्निफिकंट फिगर्स मीन्स द नंबर ऑफ डिजिट्स. हा 5 हा 6 हे डिजिट्स झाले, राईट आहे. सो द नंबर ऑफ डिजिट्स इन द मेजरमेंट, ह्या मेजर केलेल्या व्हॅल्यूमध्ये नंबर ऑफ डिजिट्स इन द मेजरमेंट अबाउट विच वी आर सर्टन. ओके, तर या केसमध्ये हा 5 या दोन 5 डिजिटसाठी आपण कसं सर्टन आहोत. डेफिनेटली 5 आणि 5 तर असलाच पाहिजे, बरोबर आहे. हे दोन डिजिट तर असलेच पाहिजे, कारण हा 5.5 तर आहे इथं, हा तर डेफिनेटली असला पाहिजे. पण 5.5च्या पुढे आणि 5.6च्या मध्ये एक्झॅक्टली पुढे जी व्हॅल्यू आहे ती किती असलं पाहिजे? परत 0.01 असतं, परत 0.02 आहे, 0.03 आहे, 0.04 आहे, या पद्धतीनं करत ओके. परत नेक्स्टली काय झालं 0.10 या ठिकाणी झालेलं म्हणजे 0.6 झालं या पद्धतीनं. ओके, तर या पद्धतीनं ही व्हॅल्यू 0.06 आहे, म्हणजे आपण हा 6 नंबर या ठिकाणी घेतलेला आहे. जो नेक्स्ट ह्या दोघांच्या मधलं जे नेक्स्ट डिस्टन्स आहे आपण किती कन्सिडर केलं? 0.06 कन्सिडर केलेला आहे. आपण असं कन्सिडर केलं आणि मी सांगितलं ती व्हॅल्यू 5.56 आहे. मग ती मे बी ती व्हॅल्यू 0.05 असू शकते किंवा 0.07 असू शकते, बरोबर आहे की नाही. म्हणजे आपण या 0.6 साठी म्हणजे या 6 साठी आपण सर्टन आहोत का? तर हे 5 आणि 5 या दोघांसाठी आपण सर्टन आहोत. ओके, ह्या 5 आणि 5 या दोन डिजिटसाठी आपण कसं आहोत? सर्टन आहोत. आणि हा 6 जो आहे तो अनसर्टन डिजिट आहे. कसा आहे तो? अनसर्टन डिजिट्स. तर कुठल्याही मेजरमेंट्समध्ये सर्टन डिजिट्स प्लस 1 ॲडिशनल अनसर्टन डिजिट्स जो असतो त्याला काय म्हणायचं? सिग्निफिकंट फिगर्स म्हणायचं किंवा त्याला सिग्निफिकंट डिजिट्स म्हणायचं, बरोबर आहे. आपण नंबर ऑफ डिजिट्स सांगतो. कुठल्याही मेजरमेंटमधले जे नंबर ऑफ डिजिट्स असतात ज्यांच्यासाठी आपण सर्टन असतो आणि 1 ॲडिशनल डिजिट असतो जो की कसा असतो? अनसर्टन असतो, त्याला काय म्हटलं जातं? सिग्निफिकंट फिगर म्हटलं जातं. म्हणजे या मेजरमेंट्समध्ये 5 आणि 6 हे 3 डिजिट्स काय सिग्निफिकंट फिगर आहेत. म्हणून या नंबरची जो सिग्निफिकंट फिगर असतो किंवा सिग्निफिकंट डिजिट आहे तो किती आहे? 3 आहे. ओके, ठीक आहे. आता समजा आणखीन एका केसमध्ये सांगितलं मी. आता मी एखादा मेजरमेंट्स करत आहे, मी एखाद्या क्वांटिटीची लेंथ मेजर करत आहे, ओके, आणि ती वर्नियर कॅलिपरच्या साहाय्याने मेजर केलं. पहिल्या केसमध्ये आपण मीटर स्केलच्या साहाय्याने मेजर केलं. आता आपण काय साहाय्याने मेजर करणार आहोत? वर्नियर कॅलिपरच्या साहाय्याने मेजर करणार आहोत. तुम्हाला या ठिकाणी वर्नियर कॅलिपरचा मी या ठिकाणी लिस्ट काउंट सांगितलेला आहे. तो किती असतो? 0.01 सेंटीमीटर असतो, म्हणजे 0.1 मिलीमीटर आहे. याचा अर्थ तो 2 डेसिमल प्लेसपर्यंत तू काय करू शकतो? मेजरमेंट करू शकतो. आणि मी असं पाहिलं जी लेंथ आहे, ओके, ती लेंथ मेजर केलेली मला मिळाली ठिकाणी 12.72 सेंटीमीटर. ओके, आपण हे मेजरमेंट कुठल्या इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्याने केलेलं आहे? वर्नियर कॅलिपर. ओके, कुठलं इन्स्ट्रुमेंट आहे? वर्नियर कॅलिपर आहे. लेंथ मेजर करण्यासाठी आपण वर्नियर कॅलिपर हे एक इन्स्ट्रुमेंट यूज केलेलं आहे. तर या इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्यानं आपण त्याची लेंथ मेजर करायचं काय केलेलं? ठरवलेलं आहे. आपण या ठिकाणी मीटर स्केलच्या साहाय्याने मेजर केलं. आपण एक सिंपल स्केल घेतलेला आहे आणि त्या स्केलच्या साहाय्याने मेजर केलं. फक्त आपण 1 डेसिमलपर्यंत मेजरमेंट करू शकतोय. पण हा जर रॉडची लेंथ आपण या दोघांच्या मध्ये आहे म्हणून आपण नियरली सांगितलं 5.56 आहे. तर या 6 डिजिटसाठी आपण अनसर्टन आहोत, आपल्याला सर्टनिटी नाही आहे. ओके, पण ह्या 5 आणि 5 डिजिटसाठी डेफिनेटली आपल्याला सर्टनिटी आहे. म्हणजे नंबर ऑफ डिजिट्स अबाउट विच सर्टन अँड द प्लस 1 ॲडिशनल डिजिट विच इज अनसर्टन, तो जो असतो त्याला काय म्हटलं जातं? सिग्निफिकंट फिगर म्हटलं जातं. म्हणून आपण सांगितलं की या नंबरमध्ये 3 सिग्निफिकंट फिगर्स आहेत. ओके, ठीक आहे. आता आपण वर्नियर कॅलिपरच्या साहाय्यानं एखाद्या ऑब्जेक्टची आपण लेंथ मेजर करायचं ठरवलं आणि ती मला लेंथ किती मिळालेला आहे? 12.72 सेंटीमीटर आहे. किती आहे? 12.72 सेंटीमीटर ही मी लेंथ या ठिकाणी मेजर केलेली आहे. तर या मेजरमेंट्समध्ये 1, 2 आणि 7 हे जे 3 डिजिट्स आहेत, या 3 डिजिटसाठी आपण सर्टन आहोत. या 3 डिजिटसाठी आपल्याला कसं आहे? सर्टनटी आहे. पण हा 2 जो आहे त्या 2 साठी आपण कसं आहोत? अनसर्टन आहोत. या 2 साठी आपण कसं आहोत? अनसर्टन आहोत. म्हणजे
या केसमध्ये जे आपल्याला नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स मिळालेले आहेत ते किती असतील 4 असतील. द नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर, कारण की या ठिकाणी बघा 1 2 7 तर हे डेफिनेटली त्या मेजरमेंटमध्ये आहेच. पण हा जो पुढला नेक्स्ट डिजिट आहे 2, ओके, तो 2 या ठिकाणी किती असू शकतो, 1 पण असू शकतो किंवा या ठिकाणी किती असू शकतो 70 देखील असू शकतो किंवा या ठिकाणी 74 देखील असू शकतो, 73 या पद्धतीने असू शकतोय. म्हणजे हा 1 पण असू शकतो किंवा या ठिकाणी 3 पण असू शकतो. म्हणजे या ठिकाणचा डिजिट जो आहे तो डिजिट कसा आहे, अनसर्टन आहे. बरोबर आहे. म्हणजे या डिजिटसाठी आपण सर्टन नाही आहोत. म्हणजे कुठल्याही मेजरमेंट्समध्ये जे नंबर ऑफ डिजिट असतात ज्यांच्यासाठी आपण कसं असतो, सर्टन असतो, आणि एक ॲडिशनल डिजिट असतो ज्याच्यासाठी कसं असतो, आपण अनसर्टन असतो. फक्त एकच अनसर्टन डिजिट असतो. कुठल्याही मेजरमेंटमध्ये फक्त एकच अनसर्टन डिजिट असतो. फक्त एक आणि एकच अनसर्टन डिजिट असतो. त्या डिजिट्सला, ओके, त्या सगळ्या डिजिट्सला आपण काय म्हणतो, सिग्निफिकंट फिगर्स म्हटलेला आहे. तर या मेजर्समेंटमध्ये जो आपल्याला सिग्निफिकंट फिगर मिळालेले आहेत ते किती मिळाले, 4, 1 2 7. These are the certain digits and 2 is the uncertain digits. So they are the 4 significant figures. तर मला या केसमध्ये किती सिग्निफिकंट फिगर मिळाल्या, 4 सिग्निफिकंट फिगर मिळाल्या. तर सिग्निफिकंट फिगर्स काय असतं, तर सिग्निफिकंट फिगर म्हणजे द नंबर ऑफ डिजिट्स इन द मेजरमेंट. द नंबर ऑफ डिजिट आपण त्याचे डेफिनेशन सिग्निफिकंट फिगर म्हणजे काय असतो, तो सिग्निफिकंट फिगर म्हणजे काय असतं, नंबर ऑफ डिजिट्स, नंबर of digits in the measurement the number of digit in the measurement about which we are certain plus one additional digit which is uncertain is called as the significant figure. ओके, त्याला काय म्हटलं जातं, सिग्निफिकंट फिगर म्हणतात. म्हणजे नंबर ऑफ डिजिट्स आपण काउंट करतोय कुठल्याही मेजरमेंट्समध्ये. ओके, की ज्यांच्याविषयी आपल्याला कसं असतं, सर्टनटी असतो. तर या ठिकाणी 1 2 5 या नंबरसाठी आपण कसं सर्टन आहोत. पण हा जो 2 नंबर आहे याच्यासाठी आपण कसं आहोत, अनसर्टन आहोत. बरोबर आहे. तर नंबर ऑफ डिजिट अबाउट विच वी आर सर्टन प्लस 1 ॲडिशनल डिजिट विच इज अनसर्टन इज कॉल्ड ॲज अ सिग्निफिकंट फिगर. त्याला काय म्हटलं जातं, सिग्निफिकंट फिगर्स म्हटलं जातं. ओके, ठीक आहे. आता एखाद्या नंबरमध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत हे फाइंड आउट करण्याचे काही रूल्स आहेत. आपण एखादा मेजरमेंट्स केलेला असेल, समजा आपल्याला एखादी व्हॅल्यू मिळालेली आहे, एखादा नंबर आहे आपल्याकडे, त्या नंबरमध्ये एक्झॅक्टली किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत, किती सिग्निफिकंट डिजिट्स आहेत, ते एक्झॅक्टली कसे असतात त्याचे रूल्स आपण या ठिकाणी स्टडी करूयात. आपण या ठिकाणी एक रूल आपण या ठिकाणी पाहूयात आणि ते रूलवरून तुम्हाला जनरल आयडिया येऊन जातं की एखाद्या नंबरमध्ये किती सिग्निफिकंट फिगर असतात. ओके, तर आपण या ठिकाणी रूल्स पाहूयात. रूल्स फॉर सिग्निफिकंट फिगरचे रूल्स आपण बघूयात काय असतं काय नाही ते. ओके, सो रूल्स. आपण सिग्निफिकंट फिगर्स या ठिकाणी काउंट करण्याचे काही रूल्स बघूयात. त्यातला पहिला रूल आहे, तर आपण जे डिजिट्स यूज करतो बघा सिग्निफिकंट फिगरच्या केसमध्ये, जे डिजिट आपण या ठिकाणी किंवा कुठल्या नंबरमध्ये डिजिट आपण 0 पासून 9 पर्यंतचे डिजिट्स यूज करतो. तर 0 सोडून जे काही डिजिट्स असतात त्याला आपण काय म्हणतो, नॉन झिरो डिजिट्स म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, नॉन झिरो डिजिट्स म्हणतोय. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 अँड द 9 याला काय म्हणलं आपण, नॉन झिरो डिजिट्स म्हणलं. आणि हा 0 या आपण डिजिट्स या ठिकाणी यूज करतो. तर पहिला रूल या पद्धतीनं आहे, कुठल्याही मेजरमेंट्समध्ये जे आपल्याला डिजिट्स मिळालेले आहेत ते सगळे जर नॉन झिरो डिजिट्स असतील, कसे असतील, नॉन झिरो डिजिट असतील, तर डेफिनेटली ते सगळेच्या सगळे काय असतात, सिग्निफिकंट फिगर्स असतात. तर सिग्निफिकंट फिगरचा पहिला जो रूल आहे तो रूल काय सांगतो बघा, ऑल नॉन झिरो
non-zero digits are all non-zero digits in the number are significant. ओके, तर जे नंबर ऑफ डिजिट्स असतात, सॉरी, ऑल नॉन झिरो डिजिट्स आर द सिग्निफिकन्स. तर एखाद्या नंबरमध्ये जे सगळे नॉन झिरो डिजिट्स असतात ते सगळे काय असतात, सिग्निफिकंट असतात. म्हणजे एक्झाम्पल जर सांगायचं झालं, एक्झाम्पल 1 2 3 4, तर हे सगळे कसे आहेत, नॉन झिरो डिजिट्स आहेत. मग या नंबरमध्ये सिग्निफिकंट फिगर किती आहेत, 4 आहेत. ओके, ठीक आहे. समजा एखादा नंबर आहे 12.682, तर या नंबरमध्ये सगळे डिजिट्स कसे आहेत, नॉन झिरो डिजिट्स आहेत आणि सगळे नॉन झिरो डिजिट्स हे काय असतात, सिग्निफिकंट असतात. म्हणून या नंबरमध्ये 1 2 3 4 5, सो देर आर द 5 सिग्निफिकंट फिगर्स. तर सिग्निफिकंट फिगर्स या ठिकाणी काउंट करण्याचा पहिला जो रूल आहे तो रूल आपल्याला काय सांगतो, पहिला रूल सांगतो ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. सो ऑल नॉन झिरो डिजिट्स इन द नंबर आर सिग्निफिकंट. तर या नंबरमधले सगळे नॉन झिरो डिजिट्स हे काय आहेत, सिग्निफिकंट फिगर आहेत. ओके, ठीक आहे. सेकंड रूल जो आहे सिग्निफिकंट फिगरसाठी, सिग्निफिकंट फिगर काउंट करण्यासाठी आपण या ठिकाणी सेकंड रूल बघूयात. सेकंड रूल एक्झॅक्टली काय सांगतो तो, द झिरोज बिटवीन आपण या ठिकाणी झिरो काउंट करतोय, पण कुठले झिरो, द झिरोज बिटवीन टू नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. ओके, तर झिरोज जर नॉन झिरो डिजिटच्या मध्ये असतील, जेवढे काय झिरो दोन नॉन झिरोच्या मध्ये असतात ते देखील काय असतात, सिग्निफिकंट असतात. फॉर एक्झाम्पल, ओके, 2002, ओके, 2 नॉन झिरो डिजिट्स, 2 नॉन झिरो डिजिट. तर या दोन नॉन झिरोच्या मध्ये हे जे दोन झिरो असतात हे देखील काय झाले, सिग्निफिकंट फिगर झाले. म्हणून या नंबरमध्ये नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती झाले, हा टोटल नॉन झिरो डिजिट तर सिग्निफिकंट फिगर असतातच, पण हे झिरो देखील सांगतोय आपण, जे झिरोज दोन नॉन झिरोच्या मध्ये असतात ते देखील काय असतात, सिग्निफिकंट फिगर्स असतात. सो हे दोन झिरो देखील सिग्निफिकंट झाले, म्हणून या नंबरमध्ये 4 सिग्निफिकंट फिगर झाले. सो देर आर द 4 सिग्निफिकंट फिगर्स ऑर द 4 सिग्निफिकंट डिजिट्स. ओके, ठीक आहे. समजा आणखीन एखादं एक्झाम्पल घेतलं आपण या ठिकाणी 102.008. ओके, तर हे झिरो जे आहेत, मी अंडरलाईन केलेले हे जे झिरोज आहेत ते कशाच्या मध्ये आहेत, नॉन झिरोच्या मध्ये आहेत, ते नॉन झिरो डिजिटच्या मध्ये आहेत. आणि जे झिरोज नॉन झिरो डिजिटच्या मध्ये असतात, ओके, तर ते झिरो देखील काय असतात, सिग्निफिकंट असतात. ओके, म्हणून या ठिकाणी बघा 3 टोटल किती झालं, 6 सिग्निफिकंट फिगर झाले. तर या नंबरमध्ये 6 सिग्निफिकंट फिगर्स आहेत. तर पहिला रूल काय सांगतो सिग्निफिकंट फिगर काउंट करण्याचा, पहिला रूल सांगतो जेवढे काही नॉन झिरो डिजिट्स असतात ते सगळेच्या सगळे काय असतात, सिग्निफिकंट फिगर्स असतात. सो ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. ओके, सेकंड रूल, द झिरोज विच इज लाईज बिटवीन द टू नॉन झिरो डिजिट्स. ते झिरोज पण कशामध्ये असतील, तर दोन नॉन झिरो डिजिटच्या मध्ये असतील तर ते झिरो देखील काय असतात, सिग्निफिकंट असतात. ओके, म्हणून सांगितलं द झिरोज बिटवीन द टू नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. ओके, हा सेकंड रूल झाला. आता आपण थर्ड रूल पाहूयात सिग्निफिकंट फिगर काउंट करण्याचा. ओके, थर्ड रूल काय सांगतो बघा, इफ नंबर इज लेस दॅन 1, इफ नंबर इज लेस दॅन 1, इफ नंबर इज लेस दॅन 1, जर नंबर 1 पेक्षा लेस असेल तर, ओके, इफ नंबर इज लेस दॅन 1, then zeros on right of decimal point but left to the first non-zero digit
आर नॉट सिग्निफिकंट. ओके. काय सांगतो बघा, जर नंबर 1 पेक्षा कसा असेल लेस असेल तर, तो जर नंबर दिलेला नंबर जर 1 पेक्षा कसा असेल लेस असेल तर जे काही झिरोज असतात, कुठले झिरोज, डेसिमल पॉईंटच्या राईट साईडचे. ओके, ऑन राईट ऑफ द डेसिमल पॉईंट बट लेफ्ट टू द फर्स्ट नॉन झिरो डिजिट. डेसिमल पॉईंटच्या राईट साईडचे आणि पहिला जो नॉन झिरो डिजिट असतो त्याच्या लेफ्ट साईडला जेवढे काही झिरोज असतात ते झिरोज सिग्निफिकंट फिगर नसतात. ते झिरो सिग्निफिकंट फिगर नसतात. ओके, ठीक आहे. आपण एक्झाम्पल या ठिकाणी समजून घेऊयात की एक्झॅक्टली काय सांगतो हा रूल. आता नंबर 1 पेक्षा कसा असला पाहिजे, लेस असला पाहिजे. ओके, सो 0.008902. ओके, ठीक आहे. हा दिलेला नंबर आहे मला. या नंबरमध्ये एक्झॅक्टली किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत ते मला या ठिकाणी सांगायचं आहे. ओके, तर याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर सांगत असताना बघा, डेसिमल पॉईंट आहे, हा नंबर 1 पेक्षा लेस आहे. ओके, ठीक आहे. 1 पेक्षा नंबर कसा आहे, लेस आहे. डेसिमल पॉईंटच्या राईटला, डेसिमल पॉईंटच्या हा राईट आहे. ओके, पहिला नॉन झिरो डिजिट हा फर्स्ट नॉन झिरो डिजिट आहे. फर्स्ट नॉन झिरो डिजिट कोण आहे, 8 आहे. सेकंड नॉन झिरो डिजिट कोण आहे, 9 आहे. आपल्याला फक्त काय घ्यायचं आहे, फर्स्ट नॉन झिरो डिजिट. फर्स्ट नॉन झिरो डिजिट कोण आहे, 8 आहे. डेसिमल पॉईंटच्या राईटला आणि पहिल्या नॉन झिरोच्या लेफ्टला जे काही झिरोज असतात, म्हणजे हा देखील झिरो आला, ते सिग्निफिकंट नसतात. ते सिग्निफिकंट नसतात, त्याला सिग्निफिकंट म्हणायचं नाही आहे, म्हणजे याला काउंट करायचं नाही आहे. डेसिमल पॉईंटच्या राईट साईडचे आणि पहिल्या नॉन झिरोच्या लेफ्ट साईडला जे काही झिरोज असतात ते झिरो सिग्निफिकंट नसतात, त्याला सिग्निफिकंट फिगर काउंट करायचं नाही आहे. ओके, ठीक आहे. आता हा झिरो 2 नॉन झिरोच्या मध्ये आलेला आहे. हा झिरो आहे पण 2 नॉन झिरोच्या मध्ये आहे आणि जर झिरोज हे 2 नॉन झिरोच्या मध्ये असतील तर ते काय असतात, सिग्निफिकंट असतात. म्हणून या नंबरमध्ये बघा, आता ऑल नॉन झिरो, झिरो सोडून जेवढे काही डिजिट असतात ते सगळेचे सगळे काय असतात, सिग्निफिकंट असतातच. आता या नंबरमध्ये 1 2 3 4 हे काय झाले, सिग्निफिकंट झाले. ते काय झाले, सिग्निफिकंट झाले. म्हणून या नंबरमध्ये 4 ही असेल सिग्निफिकंट फिगर असेल. मी या ठिकाणी सेकंड एक्झाम्पल घेतलं. समजा हे फर्स्ट एक्झाम्पल तुम्हाला या पद्धतीनं समजलं असेल की नंबर जर लेस असेल तर त्याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर एक्झॅक्टली आपण या पद्धतीनं फाइंड आउट केलेलं आहे. आता नेक्स्ट समजा एक्झाम्पल या पद्धतीनं आहे 0.102. ओके, मला या नंबरमध्ये सिग्निफिकंट फिगर सांगायचे आहे. तर हा सगळ्यात पहिल्यांदा पाहिला नंबर 1 पेक्षा कसा लेस आहे, 0.102. सो दिस इज द नंबर, दिस नंबर इज लेस दॅन 1. तर डेसिमल पॉईंटच्या राईटला आणि फर्स्ट नॉन झिरोच्या लेफ्टला एकही झिरो नाही आहे, म्हणजे हा देखील झिरो आपण काउंट करणार नाही आहे. ओके, तर हे देखील या ठिकाणी झिरोच नाही आहेत, तर आपण याला सोडून दिला तर बघा 1 हा झिरो आहे पण 2 नॉन झिरोच्या मध्ये आहे, म्हणून हा देखील काय झाला, सिग्निफिकंट झाला. तर या नंबरमध्ये एक्झॅक्टली 3 सिग्निफिकंट फिगर्स आहे. सो देर आर द 3 सिग्निफिकंट फिगर्स